अर्थप्रेमाचा भाग 1. सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात एक सुंदर व निसर्गाने समृद्ध असे सदाशिवनगर हे गाव होते. या गावात सदा पाटील व त्याचे कुटुंब राहत होते. सदा पाटलांचा मोठा मुलगा नोकरीसाठी मुंबईला गेला होता, तर त्यांची छोटी मुलगी सारिका ही खूप हुशार व सुंदर होती. सदा पाटील व त्यांचे कुटुंब शेतावर मोलमजुरी करून आपले प्रपंच चालवत होते. सारिकाने 10वीमध्ये चांगल्या गुणाने पास होऊन कॉलेजला ॲडमिशन घेतले होते. सकाळ झाली होती. कॉलेजची सर्व तयारी करून आईला जाते म्हणत सारिका कॉलेजला निघाला तो तिच्या आईने डब्बा आणून दिला. डब्बा घेऊन सारिका घरातून बाहेर पडली. थोड्याच अंतरावर तिच्या मैत्रिणीचे म्हणजे मीनाचे घर होते. मीना तिथे येताच दोघेही गप्पा मारत गावच्या दिशेने जाऊ लागल्या. एका झाडाखाली सारिकाची वाट पाहत राहुल उभा होता. हा त्याचा रोजचा दिनक्रम होता. गेली 3 वर्ष तो सारिकाच्या प्रेमात अखंड बुडाला होता. तोच तेथे त्याचा मित्र सूरज आला. काय राहुल, सारिकाची वाट पाहत किती दिवस घालवणार? या सूरजच्या बोलण्यावर राहुल सूरजला शांत हो म्हणत त्याचा मोबाईल घेऊन ब्लू फिल्म पाहत त्याला म्हणाला, माझं खरं प्रेम आहे सारिकावर. तोच मध्येच सूरज म्हणाला, या सारिकाच्या वेडापायी तू 10वीत नापास झालास. तुझ्यासारखा हुशार या प्रेमाने बाद झाला. पण मी बघ अशा कितीतरी पोरींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. तो समोरून सारिका व मीना येताना दिसल्या. दोघेही गप्पा मारत रस्त्याने चालत येत होत्या. त्यांना समोर ते दोघे उभा दिसले. मीना सारिकाकडे पाहत म्हणाली, बघ आज सुद्धा रोमियो तुझी वाट पाहत उभा आहे. त्यावर सारिकाने रागाने डोळे मिचकावून इशाऱ्यानेच तिला गुपचूप चालण्यास सांगितले. त्या दोघी राहुल व सूरजच्या समोरून खाली मान घालून जात असतात. राहुल सारिकाकडे एकटक पाहत उभा होता. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर सारिकाने मागे वळून राहुलकडे पाहिले आणि तसेच पुढे चालू लागली. आणखीन पुढे गेल्यावर दुसऱ्यांदा एकदा परत वळून पाहिले आणि राहुलला हलकीशी स्माईल दिली. दुसरा भाग पाहण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करा.